पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना आज चोरांमुळे मनस्ताप सहन करावा लागला। माहीममध्ये लोकलचा बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याने तब्बल 2 तास लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला। पश्चिम रेल्वेच्या चारही मार्गांवरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती, त्यामुळे प्रवाशांना ऐन कार्यालयात जातानाच्या वेळी हाल सहन करावे लागले। मात्र यामुळे पश्चिम रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला। दिवसाढवळ्या बॅटरीचे बॉक्स चोरीला जातात कसे असा सवाल यामुळे उपस्थित होतो। गेले 2 तास वाहतूक खोळंबलेली होती। अजूनही पश्चिम रेल्वेवरची वाहतूक पूर्वपदावरती आलेली नाही, त्यामुळे अनेक गाड्या लेट झाल्या आहेत। 15 मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू आहे। किंवा रात्री झाली अजून आपण तिथपर्यंत निष्पन्नाला पोहोचलेलो नाही। आता आपण स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे केलेले आहेत। काही माझ्यासोबत रेल्वेचे सिनियर ऑफिसर्स पण होते, ते त्या ठिकाणी स्पॉटवरती होते आणि आता नेमका प्रकार कधी घडलाय हे आपल्या तपासामध्येच निष्पन्न होईल। त्यामुळे आपण सांगू शकत नाही हे दिवसाढवळ आली की रात्री झाली। आता आम्ही जॉईंट एक मीटिंग घेणार आहोत आरपीएफ आणि जीआरपी, आणि त्यामध्ये जरा पेट्रोलिंगची आम्ही सिस्टीम जरा डेव्हलप करू आणि त्यानुसार त्या भागाची आयसोलेटेड, ऍक्च्युली हे स्टेशन पासून थोडं आयसोलेटेड आहे, त्यामुळे तिथे पेट्रोलिंग जीआरपी प्लॅटफॉर्मवरती आपण जीआरपी ची पेट्रोलिंग करतो, पण त्या ठिकाणी जे आयसोलेटेड आहे त्या ठिकाणी आरपीएफने पेट्रोलिंग करावं असं अपेक्षित आहे। त्या संदर्भात आम्ही जॉईंट मीटिंग घेऊन त्या संदर्भामध्ये आम्ही एक पॉलिसी डिसाईड करू आणि त्यानुसार आम्ही अशा घटना होणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।